मॅथ बाय पूजाच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 8 क्लासचा जो आपला प्रॅक्टिस सेट 1.4 होता, त्याच्यातला जो क्वेश्चन नंबर 3 राहिला होता, ज्याच्यामध्ये की आपल्याला √7 म्हणजे पहिले तर √6 नंतर √7 आपल्याला दाखवायचं होतं, ते आपण आता याच्यावर दाखवण्याला सुरुवात करणार आहोत। तर चला आता सुरू करूया आन्सरमध्ये। ठीक आहे, तर आन्सरमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय काढायचे, ते एक नंबर लाईन ड्रॉ करायची, म्हणून इथे लिहू आपण ड्रॉ अ नंबर लाईन। ठीक आहे, याला आपण यल नाव देऊ। काय नाव देऊ? नंबर लाईन ड्रॉ करून त्याला यल नाव देऊ। ठीक आहे, तिथे चला मी नंबर लाईन ड्रॉ करून घेते। मी ते इथं आता नंबर लाईन ड्रॉ करणार आहे। ही माझी नंबर लाईन ड्रॉ करून झालेली आहे। आता याचं मला सेंटर बनवून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर मी हा सेंटर घेणार आहे, हा पॉईंट 1 घेणार आहे। ठीक आहे, याच्यानंतर हा मी पॉईंट 2 घेणार आहे। या 2 नंतर आपले नंबर येतील। इकडे मी पॉईंट इथं माझा -1, इथे माझा -2 मी घेणार आहे। ठीक आहे, आता यांच्यावर आपण नंबर दाखवून देऊ। हा -2, हा -1, हा 0 जो की मी ओ अक्षराने दाखवणार, हा 1 आणि हा 2। ठीक आहे, या आकृतीमध्ये पाहू शकता आपण जो काही √5 आहे तो 2 नंतर काढलेला आहे। तर हीच सेम आकृती पहिल्यांदा आपण इथे या ठिकाणी काढून घेऊया। ठीक आहे, तर काय केलं आहे आपण, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे 2 वर, परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे 2 वर। ठीक आहे, आणि हा जो 2 पॉईंट आहे याला नाव दिलं आहे आपण पी। काय नाव दिलं आहे आपण? पी दिलं आहे। आणि या परपेंडिक्युलर एक पॉईंट घेतला आहे आपण क्यू। काय पॉईंट घेतला आहे? क्यू। आता हा क्यू आणि ओ आपल्याला जोडून घ्यायचं आहे। क्यू आणि ओ मी इथं जोडून घेणार आहे। पाहू शकता मी क्यू आणि ओ आता जोडून घेतलेलं आहे। आता याच्यासाठी मला √5चं अंतर घ्यावं म्हणे। हा म्हणजे आपला जो क्यू ओ आपण जोडला आहे तो आपण ओ सेंटर आणि हा रेडियस आपल्याला घेऊन असं काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे। ठीक आहे, मी हा सेंटर घेतलेला आहे आणि ओ, आणि हा ओ क्यू हा रेडियस सुद्धा घेतली आहे, आणि मी असा आता एक आर्क इथं ड्रॉ करून घेणार आहे। ठीक आहे, मी तर ड्रॉ करून गेला आहे। आता हा जो इंटरसेक्ट झाला आहे तो असेल माझा √5, तो असणार आहे माझा √5। आता याच्यावर जे आपलं √5 आलेलं आहे, ठीक आहे, याला नाव दिलं होतं आपण एक्स। इथं पाहू शकता आपण काय नाव दिलं याला, एक्स, म्हणून याला आपण काय नाव देणार आता एक्स। आता हा जो एक्स आहे याच्यावर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। काय करायचं आहे? एक्सवर आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। ठीक आहे, केला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ एक्सवर। ठीक आहे, आता एक्सवर आपल्याला एक बिंदू घ्यायचा इथे। ठीक आहे, आपण तो बिंदू घेऊया। ठीक आहे, त्याला यम नाव देऊ आपण। काय नाव देऊ? यम नाव देऊ। आता हा यम आणि ओ आपण काय करायचं, जोडून घ्यायचं। यम आणि ओ काय करायचं आहे आपल्याला, जोडून घ्यायचं आहे। ठीक आहे, व्यवस्थित तुम्हाला हे यम आणि ओ काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे। मी दुसऱ्या कलरचा पेन घेते म्हणजे तुम्हाला ओळखू आलं पाहिजे की आपला हा नेक्स्ट ट्रायंगल आहे म्हणून। ठीक आहे, इथं मी जोडून घेतलेलं आहे। ठीक आहे, हा इथं माझा परत एक मला ट्रायंगल मिळालेला आहे। आता हा जो आहे याच्यामध्ये सुद्धा मी ओ सेंटर घेणार, आणि जो मी याच्यावर परपेंडिक्युलर काढला होता √5वर, त्याच्यातली जी आपण बाजू घेतलेली आहे ओ एम, याला मी आता रेडियस म्हणून काउंट करणार। ठीक आहे, म्हणजे याची माझी हा रेडियस आहे म्हणून मी असं काउंट करणार याला। ठीक आहे, याचं चॉपमध्ये मी अंतर घेणार की ओ एम हा माझा रेडियस आहे, इथून अंतर मी घेतलेलं आहे रेडियस आहे म्हणून। आता एक आर्क इथं मी ड्रॉ करून घेणार आहे। काय करणार आहे, इथं आर्क मी ड्रॉ करून घेणार आहे। पाहू शकता इथं आर्क मिळाली मला। ह्या आर्कला जो इंटरसेक्ट झाला आहे आपल्या लाईन यलला, म्हणजे आपल्या नंबर लाईनला। ठीक आहे, म्हणजे ही लाईन यल आहे, म्हणजेच आपली नंबर लाईन। जो हा इथं पॉईंट इंटरसेक्ट झाला आहे याला नाव देऊ आपण यन। काय नाव देऊ याला? यन। ठीक आहे, आणि हा यन काय दर्शवणार आहे आपल्याला, तर हा √6 दर्शवणार आहे। ठीक आहे, यन काय दाखवणार आहे आपल्याला, √6 आपल्याला दाखवणार आहे। ठीक आहे, आता हा यन जो निघालेला आहे त्याच्यावर परत आपल्याला काय करायचं, एक परपेंडिक्युलर काढायचं। यनवर काय काढायचं, परत एक परपेंडिक्युलर काढायचा। यनवर मी पाहू शकता एक परपेंडिक्युलर काढत आहे। दुसरा पेन घेतला आहे मी इथं। ठीक आहे, हा माझा परपेंडिक्युलर आलेला आहे। ठीक आहे, याच्यावर आता इथं परत एक पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला। ठीक आहे, तर इथं मी एमच्या ठिकाणी इथं पाहू शकता हा। ठीक आहे, मी एम इकडे लिहून घेते। हा जो इथं पॉईंट आहे याला मी नाव देते आता वाय नाव देते याला। काय नाव देऊ? वाय देऊ। हा जो वाय आला आहे माझा, हा वाय आणि हा जो माझा ओ आहे, परत मी इथं काय करणार आहे, जोडून घेणार आहे स्केलच्या मदतीनं। वाय आणि ओ मला जोडून घ्यायचं आहे। वाय आणि ओ जोडलेला आहे। वाय आणि ओ जोडल्यानंतर ओ वाय हे आपली रेडियस घ्यायचे, परत आपल्याला आणि एक आर्क ड्रॉ करायचे। ठीक आहे, इथं आर्क ड्रॉ झालेला आहे। इथं आपला इंटरसेक्ट होता इथं पॉईंट। ठीक आहे, हाच असणार आहे आपला √7। ठीक आहे, हा जो इंटरसेक्शनचा भाग आहे हा आपला नसणार आहे √7, आणि याला नाव देऊ आपण एक अल्फाबेट ए म्हणून। ठीक आहे, म्हणजे याला आपल्या पॉईंटला नाव देणार आपण ए, आणि हाच असेल आपला √7। ठीक आहे, तुम्हाला जवळून दाखवते मी आकृती।
हा आपण 2 घेतला होता. त्याच्यानंतर आपण क्यू हा जो बिंदू आहे तो आपण रेडियस घेऊन आपण ही वाली आर्क ड्रॉ केलेली होती. ठीक आहे, ही जी आर्क होती आपली ही झाली आपली √5ची. आता ह्या √5वर काय केलं आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्याच्यावर एक एम बिंदू घेतला, हा एम बिंदू. त्याच्यानंतर आपण OM ही रेडियस घेऊन त्याच्यानंतर ही सेकंडवाली आपण आर्क ड्रॉ केली, ही आहे आपली √6. म्हणजे ही वाली जी आपण आर्क ड्रॉ केली ती आपलं √6 होती. OM आर्क घेऊन घेतल्या रेडियस घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण घेतला आहे OY. ठीक आहे, त्याचे जो आपला एन बिंदू होता त्याच्यावर आपण परपेंडिक्युलर काढला. ठीक आहे, आणि त्याच्यावर आपण काय केलं त्याला वाय दर्शवलं. त्यानंतर OY हा आपण रेडियस घेतला आणि त्याच्यामधून आपण ही आर्क ड्रॉ केलेली आहे, ही वाली आर्क तुम्ही पाहू शकता. हीच आर्क म्हणजे काय तर ही वाली आर्क म्हणजे आपली काय आहे तर √7 आपल्याला दिली आहे. ठीक आहे, आपण डिस्टन्स काय घेतलं होतं OY हे आपण रेडियस घेतली, सेंटर घेतला होता आणि त्याचा जो आपण आहे का जे काही आर्क हे इथं आपण ड्रॉ करून घेतलेली आहे ही आहे आपली √7ची म्हणजे त्या जे आपल्याला जे √7 दाखवायचं होतं त्याची आर्क आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला तिन्ही आकृतीमध्ये दाखवायचं आहे. हे पहिलं जी आर्क आहे ती आपली √5ची आहे, ही सेकंड जी आर्क आहे ही आपली √6ची आहे, ही जी आर्क आहे ही आपली √7ची आहे. ठीक आहे, आता हे जे आपण आर्क काढलेलं आहे ते आता आपल्याला शाब्दिक उदाहरण म्हणजे शब्दामध्ये सुद्धा सर्व माहिती लिहून घ्यायची. तर चला ती आपण लिहून घेऊया. ड्रॉ सेगमेंट XM परपेंडिक्युलर लाईन यल. म्हणजे हा जो आपला XM होता हा आपण परपेंडिक्युलर केला आपला या लाईन यलवर. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक XM 1 युनिट. ठीक आहे, म्हणजे आपला हा जो X आणि हा जो M होता. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉईंट आपला X आहे आणि हा इथला जो पॉईंट आपला M आहे. ठीक आहे, तो किती घेतला आपण 1 युनिट आपण घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपण इथं आता 1 युनिट आपण लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर आर्क काढायचे म्हणून आपण विथ सेंटर. ठीक आहे, आपल्याला काय लिहायचं विथ सेंटर O अँड. ठीक आहे, आपल्याला रेडियस काय काउंट करायची आहे त्याची जी आपण लाईन घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपली OM ही आपली काय होणार आहे आता रेडियस होणार आहे. काय होणार आहे OM ही आपली रेडियस होणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय करायचे आर्क ड्रॉ करायचे. ड्रॉ अँड आर्क. ठीक आहे, लिहिलं. त्याच्यानंतर आपण जी ही काही आर्क तुम्ही पाहू शकता इथे ही जी आर्क पाहताय तुम्ही. ठीक आहे, ही आर्क आपण ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आणि ती लाईन यलला काय झाली इथे या ठिकाणी इंटरसेक्ट सुद्धा झालेली आहे. ठीक आहे, तर लिहायचं मग इंटरसेक्टिंग लाईन यल ॲट द पॉईंट. ठीक आहे, आता हा जो पॉईंट आहे याला काय म्हटलं आहे आपण यन म्हटलं आहे. ठीक आहे, तर म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं यन. ठीक आहे, काय म्हटलं आहे त्या पॉईंटला आपण यन म्हटलेलं आहे. आता हा आपला यन पॉईंट आहे. ठीक आहे, आणि तो काय रिप्रेझेंट करत आहे आपला √6. तर मग तो पण लिहायचं की आपला जो पॉईंट यन आहे पॉईंट यन विल रिप्रेझेंट. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला तो रिप्रेझेंट करत आहे द नंबर. कोणता नंबर करत आहे √6 नंबर काय करत आहे तो रिप्रेझेंट करत आहे. √6 हा नंबर काय करत आहे तो रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय केलं आपण जो यन होता त्याच्यामधून काय केलं आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, मग नेक्स्ट तो पण लिहायचा ड्रॉ सेगमेंट NY परपेंडिक्युलर टू लाईन यल. ठीक आहे, त्याच्यानंतर टेक NY 1 युनिट. ठीक आहे, आपला जो N आणि Y होता त्याचं आपल्याला किती युनिट घ्यायचं आहे परत हा जो आहे तो डिस्टन्स आपल्याला 1 युनिट इथं घ्यायचं आहे. ठीक आहे, 1 युनिट आपण डिस्टन्स घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याची आर्क काढायसाठी आपण काय करणार आहे सेंटर काय घेणार आहोत परत आपण सेंटरला O घेणार आहोत. ठीक आहे, जो आपला सेंटर आहे तो आपण O घेतलेला आहे. ठीक आहे, आता सेंटर O घेतला आहे तर मग रेडियस काय घेणार आपण सांगा बरं. ठीक आहे, रेडियस कशी कोणती येणार आपली याच्यामध्ये तर रेडियस होणार आहे आपली OY. काय होणार आहे आपली रेडियस OY. ठीक आहे, आता याच्यावरून काय करायचं आहे आपल्याला आर्क ड्रॉ करायचे म्हणून इथे लिहा ड्रॉ अँड आर्क. ठीक आहे, कोणती आर्क ड्रॉ करायची आपल्याला की जी इंटरसेक्ट झाली पाहिजे. कशाला इंटरसेक्ट होणारी आर्क पाहिजे आपल्याला जी काही आपली नंबर लाईन आहे तिला इंटरसेक्ट होणारी आपल्याला आर्क काढायची आहे. ठीक आहे, आर्क काढायची. ठीक आहे, कशावर तर लाईन यलवर. म्हणजे आपली नंबर लाईन का नाव काय दिलं आहे आपण यल दिलं आहे म्हणून ॲट द. ठीक आहे, त्याला आपण पॉईंट कोणतं घेणार आहोत पॉईंट A. काय घेतलं आपण होतं पॉईंट हा पॉईंट काय घेतला आहे आपण A घेतलेला आहे. ठीक आहे, आता हा पॉईंट A घेतला आहे जो लाईनला इंटरसेक्ट झाला आहे तर म्हणजे काय करणार आहे की आपला जो पॉईंट A आहे काय आहे तर पॉईंट A आहे तो काय करत आहे आपला तो रिप्रेझेंट करणार आहे आपला की नंबर जो आपण काढलेला आर्क जी काढलेला आहे तो √7 आहे म्हणून तो रिप्रेझेंट करायला
रिप्रेझेंट द नंबर 7 काय करताय तो नंबर 7 काय करताय रिप्रेझेंट करत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता आज आपला इथं पूर्ण जो 8 क्लासचा जो आहे आपला चॅप्टर नंबर 1 तो पूर्णतः संपलेला आहे. जो 8 क्लासमध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला रॅशनल नंबरमध्ये होतं त्याच्यात हा लास्टवाला एक्सरसाइज आहे. आता इथं पूर्णतः आपली कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. आशा करतो तुम्हाला हा समजला असेल. समजलं नसेल तर खाली कमेंट करून सांगा. मी याच्यावर तुम्हाला जे कोणतं भाग समजलं नाही त्याच्यावर परत व्हिडिओ टाकेन आणि तो डिटेलमध्ये टाकणार आहे आणि थोडं लांब होईल तर चालेल. ठीक आहे. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये.